नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत। तर आज आपण आंब्याचे घाडगे करणार आहोत। तर तुम्हाला मी साहित्य सांगते। बघा, मोठा आंबा कापून घेतलाय, केसर आंबा आहे आणि 1 वाटी त्याचा पल्प निघालाय। तर मी हे 2 वाट्या पीठ घेणार आहे। गव्हाचं पीठ 2 वाट्या, अर्धी वाटी, ही छोटी वाटी अर्धी वाटी, त्याच वाटीने अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं, पाव वाटी रवा घ्यायचा आणि गूळ घ्यायचा आपल्याला तुमच्या आवडीप्रमाणे, आणि थोडंसं मीठ लागेल चवीपुरतं, आणि जायफळ विलायची पावडर। तर आता मी तुम्हाला दाखवते। वाटीने 2 वाटी पीठ घेते, चाळून घेतले, चाळून ठेवले अगोदर। आपल्याला जेवढं आंब्यात पसंत तेवढंच पीठ घ्यायचं। हे बघा, त्यामध्ये मी 2 चमचे रवा टाकते आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ, ते चांगलं मिक्स करून घ्यायचं। त्याच्यात विलायची पावडर आणि जायफळ पावडर टाकायची, चवीपुरतं मीठ टाकायचं, आणि किसून गूळ आहे ना, किसून घ्यायचा। हे गूळ ना मी किसून घेतलाय, तो अर्धी वाटी टाकते, तो चांगला मिक्स करून घ्यायचा। त्याच्यात थोडंसं तेल घालते, 2 चमचे तेल घालायचं आणि चांगलं मिक्स करून मग आंब्याचा पल्प त्यामध्ये टाकायचा। हे बघा, गूळ आणि गूळ मीठ हे चांगलं असं मिक्स झालं पाहिजे। हे बघा, शिमूट वळते चांगली, आपले चांगल्या सगळ्या पिठाला हे लागलं पाहिजे तेलाचं मोहन। मी 1 वाटीतून आंबा गोड असतो ना, म्हणून हे बघा एवढी वाटी, मोठी वाटी आहे, थोडंसं उरलाय गूळ। आपण आता आंब्याचा पल्प टाकून मळून घेऊ। हे बघा, असं मळून घ्यायचं चांगलं। जेवढं त्या आंब्याच्या याच्यात पाणी नाही अजिबात वापरायचं, जेवढं आपल्या आंब्याच्या याच्यात बसेल तेवढंच पीठ वापरायचं। लागलं तर अजून थोडंसं पीठ घ्यायचं, पातळ वाटलं तर असं घट्टसर गोळा करायचा। आपलं थोडंसं सैल आहे हे, तर आपण अजून थोडंसं पीठ घेऊ। 2 चमचे मी अजून पीठ घेतलं, आता चांगलं मळून घ्यायचं। बघा, आपल्याला असं पीठ पाहिजे। आता आपण याला 10-15 मिनटं झाकून ठेवू। बघा, असं पाहिजे, जास्त पातळ पण नाही, आणि आपण पुऱ्यांना करतो ना तसंच पीठ आपल्याला पाहिजे। बघा, आता आपण झाकून ठेवू। आपण 10-15 मिनटं झाकून ठेवू, आणि मग रवा चांगला फुगतो, मग आपण करायला घेऊ। आपले 10-15 मिनटं झालेत, मी भिजत ठेवलं होतं। आता हे बघा, असा रवा पण चांगला फुगलाय। आता आपण असं थोडंसं तेल लावून घेऊ आणि असं मळून घ्यायचं चांगलं, जास्त पातळ पण नाही पाहिजे। हे बघा, असं घट्ट पाहिजे। आता आपण एक पुरी घाडगे करून सोडू, कसं गोळ्या करून ठेवू। अशा गोळ्या एकदम केल्या का पटपट होतात। आता आपण एक लाटून घेऊ। हे बघा, आता असे गोळे करायचे आणि असं थोडंसं तेलाचा हात घ्यायचा, तेल लावायचं थोडं, नाहीतर तसं पण लाटता येतात, पण तुम्हाला चिकटत असला तर थोडंसं असं वाटीत तेल घ्यायचं आणि असं लाटून घ्यायच्या पुऱ्या त्याच्या। बघा, त्याच्यावर अशी थोडीशी खसखस हे करायची, म्हणजे छान दिसायला पण छान दिसतात। थोडंसं लाटण्याने असं फिरून घ्यायचं। हे
ह्या बाजूने पण आपण थोडीशी खसखस लावू. थोडंसं असं लाटण्याने चांगलं फिरून घ्यायचं. जास्त जाड पण नाही करायचा, जास्त पातळ पण नाही करायचा. गूळ आहे ना त्याच्यात, ते गुळाचं एखाद्या वेळेस जास्त हे केलं तर पाणी येईल. हे बघा आता आपण तेल तापले चांगलं, याच्यात सोडते. मध्यम गॅसवर तळायचा. जास्त फास्ट पण नाही करायचं आणि जास्त बारीक पण नाही ठेवायचा, कारण कसं ओतून घ्यायचं. अजून तेल नाही तापलं जास्त. हे का असं काढून घ्यायचा, जास्त ताट पण नाही करायचा. असं तेल चांगलं तळायचं आणि असं काढून घ्यायचा. आता मी दुसरी पण एक करून दाखवते. हे बघा मी थोडंसं तेलात बुडवते, असं हे लाटून घ्यायचं. तसं पण येतं, पण चिकटत असलं तर थोडंसं तेल लावायचं, एकदम थोडंसं लावायचं. हे बघा आता आपण थोडीशी अशी खसखस लावू. असं लाटणं फिरून घ्यायचं. परत ह्या साईडने पण थोडंसं लावायचं. हे कसं फिरून त्याच्यावर लाटणं फिरवलं का छान बसतं, म्हणजे तेलात पण नाही ती विरघळत खसखस. हे का आता आपण तेलात सोडू. जास्त फास्ट गॅसवर पण नाही आणि जास्त बारीक गॅसवर पण नाही. बारीक गॅसवर तळलं तर त्यात तेल पितील, म्हणून आपण असं मध्यम गॅसवरच तळायचा. हे बघा असं हे बघा कशी टम्म फुगते. हे बघा अशाच आपण सगळ्या करून घेऊ. हे बघा आपल्या आंब्याच्या घाऱ्या तयार झाल्या. मी तुम्हाला तोडून पण दाखवते. हे बघा किती खुसखुशीत झाल्यात आतमध्ये. हे बघा इतक्या मस्त झाल्यात. मला जर थोडा जरी व्हिडिओ आवडला असला ना तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. बाय बाय.